निलंबित आरोग्य अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले। पुण्यातील भगवान पवार यांनी शिंदेंना पत्र पाठवले। नियमबाह्य काम केलं नसल्यानं माझं निलंबन करण्यात आलं असं भगवान पवार यांनी त्या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवलेलं आहे। कात्रज कार्यालयात बोलावून नियमबाह्य कामासाठी दबाव, इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला असे आरोप पत्रामध्ये करण्यात आले आहेत। मंत्री महोदयांनी मला कात्रजच्या कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं, इतर खरेदी प्रकरणे यात दबाव आणला, पण मी नियमबाह्य कामं केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलंय। जुन्या तक्रारी काढून चौकशी समिती नेमून माझं निलंबन करण्यात आलंय असा आरोप त्यांनी या पत्रात केला। दरम्यान यावरती आमदार रोहित पवार यांनी नेमका काय ट्विट केलं ते पाहूया। आरोग्य विभागात अॅम्ब्युलन्स खरेदीत 6,500 कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केली। नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का, असा सवाल देखील आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला। आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार आहात? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार, असा थेट सवाल त्यांनी केलाय। आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।